नमस्कार मॅडम. अरे देवा, पोलीस होय. अगं पोलीस कशा पायी आलेत? आत्या, मी आज फोन केलता त्यासनी. इन्स्पेक्टर साहेब, बघा हीच बाई आहे ती, जी बाई आमच्याकडे खोटेपणा करून आली, जी बाई जोगतिनीचं सोंग घेऊन आमच्या घरला आलती. पकडा हिला. ताई, तू हिला पोलिसांच्या ताब्यात दे. एकदा का पोलिसांच्या ताब्यात गेली का मग कळेल हिला, परत अशी चूक करणार नाही. मॅडम मी तुमच्या पाया पडते. मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका प्लीज. मला माफ करा, मी काही नाही केलंय. मग तू कबूल कर का तू आमच्याशी खोटेपणा केलास. ठराव हिला. मॅडम प्लीज ऐका माझं, मी खरंच काही नाही केलंय. मॅडम थांबा. अधिपती, तुमचा राग रास्त आहे, पण आता मला असं वाटतं की आपण मोहिते मॅडमना सेफ केलं पाहिजे. लहान बाळ आहे हो. त्यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. एक नाही, उगाच तुम्ही एका माणसाला वाचवण्यासाठी ना दुसऱ्या माणसाला रिक्स मध्ये टाकलं. मला कळतंय आता सगळं. अहो आत्ता कळून काय फायदा? एक दोन दिवस जरा इंजेक्शनला लेट झाला असतं तर काय लगेच वर गेले नसते 4 वाजता सूर्यवंशी. अधिपती, असं नका बोलू. आता मी काय बोलायचं आणि काय नाही ते तुम्ही नका ठरवू. आधी जर तुम्ही मला सांगितलं असतं ना, मी काहीतरी चांगली आयडिया दिली असती, माहिती आहे का तुम्हाला. तर मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तुम्हाला मदत करणार, तर मग मी तुम्हाला मदत केलीच असती. काय वाटेल ते झालं असतं ते, त्याला दवाखान्यात घेऊन जायला. हे असला काहीतरी खोटेपणा कशाला केला तुम्ही? साहेबांनी मी चांगलं वळतोय, ह्यो खोटेपणा त्या काय खपवून घेत नसतात. अधिपती, मला आधीच खूप टेन्शन आलंय, तुम्ही अजून टेन्शन देऊ नका. जे काय होईल त्याला सामोरं जायचं बस. आणि ऐका, आईसाहेब जर रागात काही बोलल्या एखादा शब्द तर तुम्ही काही त्याच्यावर बोलू नका. त्या अजून चिडतील असं काही करू नका. शांत बसा. ताई, अगं तू ह्यासनी कशाला थांबवलंस? दुर्गे, ताई मला माफ कर ग, पण मला ही बाई का नाही डोसक्यात जायल्या. मला लई राग यायला हिचा. दुर्गे, राग तर आम्हाला पण आलाय, पण आम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे, म्हणून आम्ही शांतवानी बोलतोय. ए बाई, खरं काय ते सांग. तुझी नोकरी जाणार नाही का आम्ही तुला तुरुंगात पण टाकणार नाही. फक्त आमची एक अट आहे. कसली? आम्हाला जे काय झालंय ते खरं खरं सांग. हे समज तुला कुणी करायला सांगितलं, आम्हाला त्याचं नाव हवंय. मी फोन करू का मोहिते मॅडमना? कशाला? म्हणजे कळेल ना तिकडे काय चाललंय. ऐका की, जरा घर येईपर्यंत शांत बसता. काहीच करू नका, गारवानी बसा जरा. हो पण शांत म्हणजे शांत. थांबा जरा, मला जरा विचार करू द्या. नाही, तुम्ही काही नका करू अधिपती. बस माझ्यामुळे तुम्हाला आणि मोहिते मॅडमना त्रास नको. कसं आहे, आता काय बी झालं तरी शेवटी आपण नवरा बायको आहे, लक्षात घ्या. संसार आहे आपला, आणि संसारात एकानं पसारा करून ठेवला की दुसऱ्यानं तो सावरायचा असतो. होईल काहीतरी, मी आहे तुमच्या संग, टेन्शन घेऊ नका. ए बाई, लवकर काय ते सांग. जेवढा वेळ तू घेशील तेवढा जास्त त्रास होईल तुला. ताई, ही अशी ऐकणार नाही. आता ही माझ्या डोसक्यात चालली आहे. तुझ्या तर दुर्गे, पोलीस आहेत ना व, बघतील काय ते. कायद्याने होऊ दे सगळं. तिला तुरुंगात जायचं असल तर ती खरं बोलणार नाही, आणि नसल जायचं तर सांगल काय ते खरं खरं. ए बाई, बोल की, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? मॅडम मी कुणाच्याच सांगण्यावरून काही नाही केलंय. मग काय तुझी नाटक कंपनी आहे होय? हा, सांग, किती नाटकं केलीस तू? नाही मॅडम, मी खरंच काही नाही केलंय.
तुझी नोकरी जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ह्याच्या मागं कोण आहे हे सांग आम्हाला. त्याचा हेतू काय आहे, त्यानं का केलं हे समजा आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. शेवटचं विचारतोय तुला, हे समजा तुला कुणी करायला सांगितलं? आई साहेब, मी सांगितलं त्यांना हे करा, मी सांगितलं त्यांना हे करा, मी सांगितलं त्यांना हे करा, मी सांगितलं त्यांना. काय म्हणलात अधिपती? हा हो, या मोहिते मॅडमनं जोगतिनीचं सोंग घ्यायला मी सांगितलं. खरंच तुम्ही सांगितलं? होय. हे बघा, दुसरं कोणीतरी केलं असल आणि तुम्ही स्वतःच्या अंगावर घेत असाल तर तसं काही करू नका. नाही नाही, असं कशाला करेल? तुमची शिकवण आहे, चूक केली तर ती मान्य करायची, तेच करतो. अधिपती, तुम्ही शांत बसा जरा, आम्ही बोलतोय ना. पण अधिपती तुम्ही असं का केलं? कारण काय? तुमच्यासाठी केलं. आमच्यासाठी? अहो, तुम्ही आता एवढी वर्ष उपचार करायला त्या 4 वाजता सूर्यवंशीवर, काय गुण येणं झालाय त्यासनी, आणि त्याचा त्रास जास्ती तुम्हाला होतोय आई साहेब. तुमच्या डोसक्याला त्रास होऊ नये म्हणताना मी हे केलं. म्हणताना मला वाटलं दुसऱ्या एका डॉक्टरचं मत घेऊया. आता काय एवढी वर्ष बेडवर पडूनच आहे म्हणलं, तर गोळ्या औषधं सारख्या रेग्युलर चालूच आहेत तरी बी काही फरक पडेना वाटतं त्यासनी. म्हणताना म्हणलं, आणि मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाच की. मी नाही का तुमच्याकडनं ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरचा नंबर घेतला होता, तुम्ही दिला बी होता. तर लईच हे विषय वाढायला लागलाय म्हणताना मी पर्सनली लक्ष घालायला लागलो. म्हणलं बंदोबस्त करून टाकावं एकदाच. काय माझं बोलणं झालं त्याच्या संग, पण म्हणलं आता दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं तर तुम्ही ऐकणार नाही असं वाटलं मला. म्हणताना मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्ही खोटेपणा का केला अधिपती? दुसरा काय पर्याय नाही असं वाटलं मला आई साहेब. कारण मी जर तुम्हाला म्हणलं असतं ना की दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवूया, मला असं वाटलं की 100% तुम्ही नाहीच म्हणणार. म्हणताना मला हे करावं लागलं. नाही अधिपती, तुम्ही जे सांगता ते आम्हाला खरं वाटत नाही. कारण ह्या आधी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी असं काय कधीच केलं नाही. हा, ह्याच्या आधी केलं नाही कारण कवा करावं असं वाटलं नाही. आता बी करायचं नव्हतंच, पण करून टाकूया म्हणलं. तुमच्या डोसक्याला ताप नको, बाकी काय नाही. अहो, पण असा खोटेपणा करून त्यांना डॉक्टरांकडे न्यायची काय गरज होती? आम्हाला तुमचं म्हणणं पटवून दिलं असतं तर आम्ही दिली असते की परवानगी. माफ करा आई साहेब, माझी पद्धत चुकली, पण माझा हेतू वाईट नव्हता. आणि या सगळ्यात माझी चूक आहे. पण तुम्ही या मोहिते मॅडमना काय करू नका बरं काय, आणि त्यासनी आपल्या शाळेतनं काढून पण टाकू नका सर. मला काय द्यायची ती शिक्षा तुम्ही मला द्या. मी माफी मागतो, इथून पुढे असं होणार नाही. चूक झाली आई साहेब, खरंच परत अशी चूक माझ्याकडनं होणार नाही. अधिपती उठा, उठा. ठीक आहे, तुम्ही जे काय केलं ते कळलं आम्हाला. तुमचा हेतू वाईट नव्हता हे पण कळलं. पण इथून पुढे असलं काही करू नका, आम्हाला ते आवडणार नाही. नाही करणार आहे साहेब. फक्त आता हे ह्यासनी दोघांनी जाऊ दे, फुलपगारे सरांना आणि या मॅडमना. हे सगळं माझं डोसकं होतं, त्यांना जाऊ दे, त्यांचं काही नाही.
ठीक आहे, तुमच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. इन्स्पेक्टर साहेब, माफ करा, आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. ठीक आहे मॅडम, काही लागलं तर फोन करा, येतो आम्ही. धन्यवाद. या. मोहितेबाई, फुलपगारे, या, तुम्ही पण निघा आता. खरं खोटं आम्हाला काय ते कळलं. आणि मोहितेबाई, इथून पुढं अधिपतीच काय कुणीही तुम्हाला सांगितलं तरी असला खोटेपणा करायचा नाही. परत जर का तुम्ही असं केलं आणि ब्रह्मदेवानी जरी येऊन आम्हाला सांगितलं तरी पण आम्ही काय तुम्हाला माफ करणार नाही, हे ध्यानात ठेवा. मॅडम सॉरी, परत तसा माझ्याकडून कधीच नाही होणार. मॅडम, मी देखील स्टाफकडे लक्ष देईन, म्हणजे पुन्हा असं काही घडणार नाही याची दक्षता घेईन मी. ठीक आहे, निघा तुम्ही. आईसाहेब, पुन्हा एकदा माफी मागतो मी. अहो ठीक आहे, आता किती वेळा माफी मागाल तुम्ही? इथून पुढं मोठ्या मालकांच्या तब्येतीविषयी काही बोलायचं असेल, त्यांना कुठं घेऊन जायचं असेल तर येऊन बोला आमच्याशी. ठीक. जावा आता, आराम करा. सुनबाई, तुम्ही पण जावा. चला. ओ सुनबाई, तुम्हासनी सांगतोय आम्ही, जावा आता खोलीत, जावा. चला चला. आई, मोठ्या मालकांच्या खाण्यापाण्याचं बघ. होय. ताई, हम्म, मला नाही वाटत की डोसका अधिपतीचा असेल म्हणून. आम्हाला बी नाही वाटत. आज बी अधिपतींनी त्यांच्या बायकोला वाचवण्यासाठी समद प्रकरण स्वतःच्या अंगावर घेतलंय. बघूया किती दिवस सुनबाई आमच्या तावडीतून वाचतात त्या. कारण एक दिवस असा येईल की सुनबाई आमच्या तावडीत अशा काय सापडतील की मग काय त्यांची सुटका होणार नाही. होईल काहीतरी, मी आहे तुमच्या संग, टेन्शन घेऊ नका. या मोहिते मॅडमना जोगतीनीचं सोंग घ्यायला मी सांगितलं होतं. खरंच मला काय द्यायची ती शिक्षा तुम्ही मला द्या, मी माफी मागतो. इथून पुढे असं होणार नाही. चूक झाली आईसाहेब. काय हो, काय झालं? अहो, एवढा कुठे विचार करता, नका लोड घेऊ, सोडा. अधिपती, थँक्यू. हा, असं हे असू दे, मला आता आठवत नाही. हो, काय रडायला काय झालं? ओ मास्तर, रडू नका, रडू नका. एवढं का रडताय तुम्ही? अहो, ते मला पडदेशी आठवलं नाही हो. थँक्यू म्हणल्यावर ते काय म्हणतात त्याच्या पुढे, ते तुम्ही चांगलं शिकवलं होतं पक्क, पण माझ्या डोसक्यात ती नीट राहिलं नाही. तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. ते वेलकम म्हणायचं का ऑफकोर्स म्हणायचं, त्याच्यात माझं हो. रडू नका. काय झालं काय? एवढं का रडायला तुम्ही? लयच रडायला. काय झालं काय? माहिती आहे आमची याकरणाची चूक झाली. एवढं रडू नका, त्यासाठी एवढं कशाला त्रास करून घेताय? आज तुम्ही, हा काय, मी काय ओ, एवढं रडू नका ओ, लय रडू नका मास्तर. मी काय झालं? आज तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, सगळं तुमच्या अंगावर घेतलं.
ठीक आहे, रडू नका. असं कसं? अहो, शेवटी वचनं दिलेत आम्ही तुम्हाला लग्नात. तुम्ही बी आम्हाला शपथा दिल्या, सगळं पाळायला लागतं. वा, असं कसं? रडू नका तुम्ही, एवढं काय रडताय? सॉरी, मी इमोशनल झाले. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. बरोबर, ठीक आहे. आम्हाला नाही कळणार तर नाही कळणार. आणि रडवणाऱ्या गोष्टी असं बी न कळलेल्याच बरे. खरंच अधिपती, तुम्ही केवढं केलं. तुम्ही मला वाचवलं, मोहिते मॅडमना वाचवलं. एवढं कोण करतं परक्यासाठी? हा, परक्यासाठी काय वाटते काय? 7 जन्माची गाठ आहे, परक कसं काय? पण मोहिते मॅडम, मोहिते मॅडम म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं ना हो. मग त्यांना अडकून कसं चालेल? त्याचा तुम्हाला त्रास होईल म्हणून तुमच्यासाठी त्यासनी सोडवलं मी. आणि तुम्ही त्या चारू आज सूर्यवंशीसाठी कशाला एवढं काहीतरी करताय हो? त्याच्यामुळे सगळं व्हायला लागलं. कारण ते परके नाही आहेत आणि आपण आपल्या माणसांसाठी काहीही करू शकतो. मी नाही का दरवेळी तुमच्याशी भांडते, तुमच्या मनाविरुद्ध वागते, तरी पण तुम्ही मला दरवेळी मदतच करता. ठीक आहे, ठीक आहे, रडू नका. ऐका माझं, ऐका माझं, ऐका. रडू नका, ऐका. आधी तुम्ही ऐका. काय? जन्माची नाही, जन्माची असतं ते. आता सगळं नॉर्मल झालं. मास्तरीन बाई इज बॅक. मग हे जर हसून सांगा की. एक शिक्षण सोडलं ना अधिपती, तर नावं ठेवण्यासारखं दुसरं काही नाहीये तुमच्या. अहो, लई गोष्टी आहेत, तुम्हाला माहित नाही. कळेल, हळूहळू कळेल. जसं की जसे की माफ गोष्टी येतात. आम्ही मनाने एवढं कमजोर आहे, तुम्हाला काय सांगायचं. म्हणजे मनाची वडाता नव्हती हो मास्तरीन बाई. एक मन म्हणतंय की आई साहेबांसंग बोलावं आणि तुमचा शाळेचा मार्ग मोकळा करावा. दुसरं मन म्हणतंय आई साहेबांनी दुखवायचं कसं, त्यामुळे बोलायला धजावत नाही. आणि आम्हाला लहानपणापासून काही शिकवण नाही माहिती आहे का? एकदा एखाद्या माणसाला आपलं मानलं का नाही की मग आम्ही त्याला कवाच परक करू शकत नाही. तो किती बी वाईट वागला आणि काही बी झालं तरी. हेच प्रेम असते ना. काय तुमच्या संग बोलतोय मी, काहीतरी हा हो मना बघताय काय? काही नाही, बोला तुम्ही, ऐकते मी. अहो काय नाही, मी हेच म्हणत होतो की समजा आपल्या एखाद्या माणसावर जीव असेल का नाही, तर त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी सकट आपण त्याला आपलं म्हणतोय ना. आता तुम्ही मला सांगा, मी तुमच्यात आणि आईसाहेबांच्यात फरक कसा काय करू बरं? तर मला मनापासून वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतंय माहित आहे? तुम्हाला शाळेत नाही पाठवू शकलो, त्याचं मला लय अपराधी वाटतंय. तुम्ही नका वाटून घेऊ काय अधिपती. हे बघा, वाईटात चांगलं असतं म्हणतात ना, तसं माझी शाळा जरी बंद असली तरी तुमची शाळा सुरू आहे ना, हो की नाही? शाळेवरून आठवलं, चांगल्यावर फोकस करूया आपण. तुमच्या शाळेची वेळ झाली आहे, चला परीक्षा घेते आता मी तुमची. डायरेक्ट आत्ता परीक्षा लगेच? परीक्षा म्हणजे वीकली टेस्ट. थांबा. वीकली टेस्ट? वीकली टेस्ट? रडत होता तेच बरं होतं. काय म्हणलात? कसली टेस्ट? वीकली टेस्ट. हे काय रील करून चालू करणार काय वीकली टेस्ट? काय? आणि हल्ली कोणी बी मोबाईल बाहेर काढला की भसकन रील करते का काय, अशीच भीती वाटते. मोबाईलचा चांगलाही उपयोग करता येतो. तुम्हाला भूगोलाच्या नोट्स पाठवल्या होत्या मोबाईलवर, आठवतंय ना? वाचल्या बहुतेक थोड्या थोड्या आम्ही. बघूया किती वाचलं. हो, माझं डोसकं आधीच झालंय जड. आपण काहीतरी वेगळं बोलूया काय? हो, वेगळ्याच विषयावर बोलूया. अभ्यासाच्या. एवढ्या वेगळ्या? अभ्यासाच्याच विषयावर बोलूया. ठीक आहे, ठीक आहे, पण मी काय लई वाचलं नाही बरं काय. मला काय सगळी उत्तर येतील असं नाही. आता प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न क्रमांक 1. ह्यापैकी वली पर्वत कोणता? हिमालय की सातपुडा? हिमालय. बरोबर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा तालुका कोणता? सर्वात कमी आपला गगनबावडा. हे काय परीक्षेचा प्रश्न आहे? गगनबावडा. परीक्षेचाच प्रश्न आहे आणि ही परीक्षाच आहे. पुढचा प्रश्न विचारू? विचारा मास्तरीन बाई. त्याच्या आधी मी एक सांगू, तुम्हाला जे काय विचारायचं ना ते बारीक मध्ये हसून मग विचारलं तर बरं होईल. हा,
हा आता विचारा काय मी विचारा. आई अंबे, या घरात काहीतरी शिस्त आहे ज्याचा वास आमासनी येतोय, पण नक्की काय ते कळना. हा पण कोण शिजवतंय ते मात्र आम्हाला कळलं आहे. त्या शिजवणाऱ्याचे हातच जर का आम्ही कापून टाकले तर काय शिस्त आहे हा प्रश्नच निकालात निघल.